रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं तुकोबारायांच्या चरित्राचं वर्णन करावं म्हणून आपण आजपासून ही मालिका सुरू करतो आहोत. नैमित्तिक मालिकेचं नैमित्तिक प्रवचन, नित्य प्रवचन, नैमित्तिक प्रवचन, चातुर्मासातील प्रवचन, पौष मासामध्ये प्रवचन, अनेक निमित्तानं आपण आपल्या संतांच्या अमृतवचन या यूट्यूब चॅनलवरून प्रवचन करत असतो. मी आपल्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. मध्यंतरी आपण संत चरित्र ही मालिका चालवली. त्यात तुकोबारायांचं, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र आपण घेतलं नव्हतं आणि मी त्यावेळेस बोलून गेलो होतो की तुकोबारायांचं आणि माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र मी नंतर त्या ठिकाणी सांगेल. मागल्या वर्षी पण आपण तुकोबारायांचं चरित्र वर्णन केलं होतं. धन्य तुकोबा समर्थ या मालिकेच्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला. या वर्षी सुद्धा श्री तुकोबारायांचं चरित्र, श्री तुकोबाराय चरित्र ही मालिका आपण चालू करतो आहोत. त्या मालिकेतला आजचा पहिला भाग आणि या पहिल्या भागामध्ये चिंतन करत असताना आपल्यासमोर आपल्याला माहिती आहे जगद्गुरु श्री तुकोबारायांना वैकुंठ गमन, वैकुंठाला जाण्याला आज 375 वर्ष होत आहे आणि म्हणून या 375व्या वर्षाचं निमित्त तुकाराम बीजच्या दिवशी 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने आपण आजपासून ही चिंतन सेवा सुरू करतो आहे. आणि या चिंतन सेवेमध्ये आपल्याला श्री तुकोबारायांचं चरित्र जाणून घ्यायचं आहे. महाराज, संतांचं चरित्र वर्णन करावं, कारण संतांचं चरित्र वर्णन केल्याने काय होते? संतांचं चरित्र वर्णन केल्यानं वाणी पवित्र होते, देह पवित्र होतो. तुकोबारायांसारखे संत नेहमी महाराज त्या ठिकाणी भगवंताचा उच्चार करतात, त्यांच्या नामाचा उच्चार करतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. त्यांची वाणी पवित्र, त्यांचा देह पवित्र. असे जे आहेत ना, त्यांच्या नामाचा जर उच्चार केला, तयाच्या चिंतने निर्शेल, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. अशा तुकोबारायांच्या चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे. तुकोबारायांच्या अवतारापासून म्हणजे जन्मापासून तर तुकोबारायांच्या वैकुंठ गमनापर्यंतचा धावता का होईना आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. तुकोबारायांसारखे संत महाराज मुळात जन्माला येतात त्याहीपेक्षा समर्पक शब्द ठरेल, अवताराला येतात. जन्माला तुम्ही आम्ही येत असतो, जन्माला जीव येतो महाराज. जीव जन्माला येतो, देव प्रगट होतात आणि संत अवतार येतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव. संत महात्मे अवतार घेत असतात महाराज, नाही का? आपण संतांच्या बाबतीत अवतार हा शब्दच वापरतो, आपल्याला माहिती आहे ना. अभंग आपल्या पाठात आहेत. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार शब्द संतांच्या जन्माबाबतीत, संतांच्या भूतलावर येण्याबाबतीत अवतार या शब्दाचा आपण प्रयोग करतोय. तुकोबारायांचा सुद्धा अवतार आहे महाराज. तुकोबाराय सुद्धा जगतामध्ये अवताराला आले, म्हणून तुकोबारायांच्या अवतारापासून सुद्धा आपल्याला चिंतन करायचं आहे. संत महात्मे कुठे अवतार घेतात, कुठे जन्माला येतात महाराज? हे कुठे येतात कव नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कुळ पवित्र असावं लागतं, ती भूमी पवित्र असावी लागते महाराज. तुकोबाराया ज्या कुळात जन्माला आले ते कुळ पवित्र कुळ आहे. अहो काय 1-2 पूर्वज नाही हो, तुकोबारांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा, निष्ठावंत वारकरी महाराज. काय सांगावं, तुकोबारांच्या 8 पिढ्यांचा इतिहास. अर्थात तुकोबारांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा हे पांडुरंग परमात्म्याचे, पंढरीनाथाचे निस्सीम भक्त होते, असा आपल्याला उल्लेख सापडतो.
तुकोबारायांच्या चरित्राचा विचार करत असताना तुकोबाराय कुठल्या कुळात जन्माला आले, तुकोबारायांनी कुठे अवतार घेतला याचा जर विचार करायचा झाला तर 8 पिढ्या मागे जावं लागेल तुकोबारायांच्या. आणि मग तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा आणि अमाई. विश्वंभर बुवाच्या पत्नीचं नाव अमाई. अशी हे विश्वंभर बुवा आणि अमाई मी का सांगतोय, तुकोबाराय एकदम जगद्गुरु झालेत हे आपल्याला माहिती आहे. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले हे माहिती आहे. पण तुकोबारायांच्या पूर्वजांचा इतिहास थोडका का होईना आपल्याला माहिती असायला पाहिजे. तुकोबारायांचे 8वे पूर्वज मी सांगतोय विश्वंभर बुवा हे पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त होते. विश्वंभर बुवा आणि अमाई पांडुरंगाची सेवा करायचे, भगवंताचं नामस्मरण सदैव करायचे. एकदा विश्वंभर बुवाच्या आईने सांगितलं, अरे विश्वंभरा, हे सर्व ठीक आहे रे, पण आपल्या घरामध्ये वारी आहे, पंढरपूरची वारी चुकू नको. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. पंढरपूरची वारी आपल्या घरामध्ये आहे आणि मग पंढरपूरची वारी चुकू नको, वारी चुकू नेदी हरी. विश्वंभर बुवाने ठीक आहे ना आई. आईची आज्ञा घेतली आणि विश्वंभर बुवा पंढरपूरला गेले. महाराज विश्वंभर बुवा पंढरपूरला जायला लागले, दरवर्षी वारी करायला लागले. विश्वंभर बुवाच्या हृदयामध्ये पांडुरंगाची मूर्ती ठसावी, डोळ्यामध्ये पांडुरंगाचं रूप साठवून ठेवावं. आणि मग पंढरपूरला गेल्यावर आणि पंढरपूर आल्यावर फक्त एकच ध्यास विठ्ठलाचा ध्यास विश्वंभर बुवाला लागला. महाराज दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला विश्वंभर बुवा जायचे. आणि मग असं करता करता विश्वंभर बुवा म्हातारे होत गेले, वार्धक्य आलं. पांडुरंगा, आता मला तुझ्याकडे येता येणार नाही रे. मग पांडुरंग परमात्मा आपल्या निश्चिम भक्ताला सांगतो, भक्तराज एक लक्षात ठेवा, विश्वंभर बुवाला महिपती महाराजांनी तुकाराम चरित्र या ग्रंथामध्ये भक्तराज या नावाने वर्णन केलं आहे. भक्तराज, भक्त भरपूर आहेत, भक्तराज कमी आहेत. महाराज पुंडलिकरायाला सुद्धा भक्तराज म्हटल्याचं आपल्याला जाणवते. अनेका भंगामध्ये पुंडलिका भक्तराज तिने आहे की नाही. आंधळ्या बांगड्यामध्ये पुंडलिक भक्तराज, अर्जुन भक्तराज आहे. माऊली ज्ञानोबा अर्जुनाला भक्तराज म्हणतात. इथे महिपती महाराज तुकोबारायांना भक्तराज म्हणतात. विश्वंभर बुवा भक्तराज होता तुक्याचा पूर्वज. महिपती महाराज वर्णन करताना असं म्हणतात, विश्वंभर बुवा भक्तराज होता तुक्याचा पूर्वज, ज्याच्या भक्तिस्तव गरुड ध्वज आले सहज निजप्रती. असे भक्तराज असलेले विश्वंभर बुवा वार्धक्य आला महाराज. आणि मग देव म्हणतो, विश्वंभर बुवा, अहो काय तुम्हाला प्रत्येक वेळेस पंढरपूरला यायची काही आवश्यकता नाही. मी कुठे नाही, मी तुमच्या देहूत सुद्धा आहे, प्रत्येक ठिकाणी मी आहे ना. मग कशाला तुम्ही. विश्वंभर बुवा म्हणतात, देवा हे चकवी द्यायचे काम तू आम्हाला करू नको. तुझा वेदांत, तुझे सिद्धांत तुझ्याजवळ ठेव, आम्हाला हे नको, आम्हाला दुसरं काही नको. आम्हाला ब्रह्मन ते वेदांत तू ते काय ते सांगू नको आम्हाला. फक्त आणि फक्त आम्ही सगुण रूपाची आस धरून ठेवलेलं असतो ना. आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आम्हाला फक्त तुझ्या सगुण रूपाची आस आहे, म्हणून हे सांगू नको मी सर्वत्र आहे ते आम्हाला माहितीच आहे. विठोबा म्हणतो, विश्वंभर बुवा आपण ऐकत नाही, पण आता एक काम करा, मीच, तुम्ही पंढरपूरला येऊ नका, मीच तुमच्या देहूला राहायला येतो. आणि झालं महाराज, विश्वंभर बुवा देहूला आले. आता बघा असं आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी दिवसा सदैव जर गोविंद गोविंद मना लागली या छंदाशी जर स्थिती झाली तर झोपीत स्वप्नात तरी दुसरं काही दिसते का हो. आपल्याला स्वप्नात काय दिसते, आपलं घरदार याच्या चुकल्या त्याच्या चुकल्या, आपलं काम धाम, आपला पगार, आपलं इन्क्रीमेंट दुसऱ्याचं कमी झालं, आपलं प्रमोशन दुसऱ्याचं डिमोशन, याचाच आपला विषय जातो. कारण आपल्या मनात ते असते, म्हणून आपल्या स्वप्नातही ते दिसते. इथे विश्वंभर बुवाच्या मनात सदैव विठ्ठल, आणि मग विठ्ठल पांडुरंग परमात्मा पंढरीनाथ महाराज विश्वंभर बुवाच्या स्वप्नात आले आणि सांगतात, विश्वंभर बुवा
आता तुम्ही थकल्या, आता तुम्ही पंढरपूरला येऊ नका, मीच देऊला आलो. तुमच्या इंद्रायणीच्या बाजूला जे आमराई आहे ना, तिथे मी आलो आहे. तुम्ही उद्या या आणि मला घेऊन जा. विश्वंभर बुवा ताळकन उठले महाराज आणि आपल्याला दिसलेलं स्वप्न आपल्या पत्नीला सांगितलं, आपल्या मित्रमंडळींना सांगितलं, आपल्या हरिजनांना सांगितलं. आणि अरे, लोक म्हणतात की विश्वंभर बुवा मनी असे, ते स्वप्नी विषय तुमच्या मनात होतं ते दिसलं, हे काही खरं नसते. पण तरी काही लोकांनी सांगितलं देहूच्या विश्वंभर बुवा म्हणतात, तर आपल्याला जायला काय हरकत आहे. दिंडी काढली आणि त्या आमराईमध्ये गेले महाराज. जिथे गेले तिथे विठ्ठल दिसत नाही, पण सुवासिक कसा वास महाराज, अत्तराचा वास, जुई मोगरा गुलाब्या फुलांचा सुवास दरवळतोय. आणि काय बुक्का अबीर बुक्क्याचा त्या ठिकाणी सुगंध दरवळतोय. आणि मग कोणीतरी बघितलं खाली असं त्या वास कुठून येतोय, सुवास कुठून येतोय. महाराज बघता बघता जमिनीच्या खालून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती मिळाली. नुसतं पांडुरंग परमात्म्याची नाही, तिथे रुक्मिणी मातेची सुद्धा मूर्ती मिळाली. पंढरपुरात विठ्ठल वेगळे आहे, रुक्मिणी वेगळी आहे. पण देहूच्या मंदिरात जा, विठ्ठल रुक्मिणी संयुक्तिक आहे, सोबत आहे. ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या आमराईमध्ये, त्या शेतामध्ये विश्वंभर बुवाला मिळाली. विश्वंभर बुवानी वाजत गाजत, म्हणजे बँड बाजा लावून नाही, हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये देहूमध्ये आणली. आपल्या राहत्या वाड्यामध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. कीर्तन भजन सुरू झाले महाराज. पांडुरंग परमात्मा, पंढरीचा पांडुरंग परमात्मा, ज्या विश्वंभर बुवाने आपली वारी केली, त्या विश्वंभर बुवाची वारी करण्यासाठी नवे विश्वंभर बुवाच्या घरीच राहण्यासाठी त्या ठिकाणी देहू नगरीत आले. आणि विश्वंभर बुवाच्या म्हणजे तुकोबारांच्या 8वे जे पूर्वज आहे त्यांच्या घरात राहायला लागले. आपल्याला माहिती आहे ना, नाथरायांच्या घरात, नाथरायांच्या वाड्यात कोण आलं? विजयी पांडुरंग आले. इथे तुकोबारांच्या घरात, विश्वंभर बुवाच्या घरात कोण आलं? पांडुरंग परमात्मा साक्षात आले महाराज. एवढा अधिकार विश्वंभर बुवाचा. पुढे जाऊन वार्धक्याने विश्वंभर बुवा थकले. विश्वंभर बुवा, कनकाई माता, देवाची भक्ती करायला विश्वंभर बुवा आणि अमाई माता देवाची भक्ती करतच होते. आणि मग अशी भक्ती करता करता देव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होतेच महाराज, पण एकदा ही तर गुज करायचे, विश्वंभर बुवाचे बोलायचे आणि विचारायचे, का हो तुम्हाला काय पाहिजे, मागा ना काही. भक्त देवाला काही मागत नाही महाराज. मनशी काही मागा हेची दे का पांडुरंग, आम्हाला काय दे देवा. न लगे धनमुक्ती संपदा संत संग देई सदा. आम्हाला देवा तुझेच गुणगान गाऊ दे. आणि तुला द्यायचंच आहे ना तर एक दे, आमच्या पोटी असं संतान दे, असं संतान दे जे सुद्धा तुझीच भक्ती करतील. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझीच सेवा करणारं संतान आमच्या पोटी दे. त्या ठिकाणी भगवंतानी तथास्तु म्हटलं. भगवंतानी सांगितलं, विश्वंभर बुवा, अहो एवढंच काय, तुमच्या कुळामध्ये स्वतः मी जन्माला येईल, मी अवताराला येईल आणि या जगाचा उद्धार करेल. जगद्गुरु, जसं कृष्ण वंदे जगद्गुरु, तसं तुकोबारायांसारखे जगद्गुरु नंतर या विश्वंभर बुवाच्या कुळामध्ये जन्माला आले, अवताराला आले. आपल्याला माहिती आहे, मी का सांगतो आहे. या ठिकाणी विश्वंभर बुवाला नंतर त्या ठिकाणी 2 मुले झाली. अमाई माता आणि विश्वंभर बुवाला 2 मुले झाली, हरी आणि मुकुंद. आपली सेवा अमाई माता त्या ठिकाणी विश्वंभर बुवा वार्धक्याने त्या ठिकाणी पुन्हा विश्वंभर बुवाने आपला देह त्या ठिकाणी ठेवला. भगवंतांनी त्यांना वैकुंठाला नेलं, ही कथा आहे. विश्वंभर बुवा वैकुंठाला गेले. नंतर अमाई माता राहिल्या आणि 2 मुलं, हरी आणि मुकुंद. हरी आणि मुकुंद हे दोन्ही मुलं बघा, यांचं परमार्थामध्ये एवढं लक्ष नव्हतं, ते शास्त्रवृत्तीचे होते. आणि मग देवगिरीच्या राजाकडे ते सेनापती म्हणून दाखल झाले. एक सांगू तुम्हाला, तुकोबारायांचं कुळ जसं भक्तीनं होतं भरलं होतं, तसं शक्तीनेही भरलं होतं. हरी आणि मुकुंद हे सेनापती म्हणून त्या ठिकाणी सामील झाले. मोठमोठ्या लढाया जिंकले महाराज, मोठमोठे पद त्यांनी भूषवले.
आणि मोठमोठे पद भूषवले आणि नंतर अमाई मातेला सांगून म्हणे, अमाई माता तुम्ही आमच्या सोबत चला. आणि मग देवगिरीला घेऊन गेलो. अमाई माता तयार नव्हत्या, कारण विठ्ठल पांडुरंग परमात्मा आपल्या वाड्यात राहतो, त्याची सेवा कोणी करायची. पण मुलांनी ऐकलं नाही. आईला सांगितलं, आई पुजारी कोणीतरी ठेव, पण आपण जाऊ. अमाई मातेला घेऊन गेले. अमाई माता तिथे रमली बघा, 2 मुलांमध्ये रमली. दोन्ही मुलांचे लग्न झालेले होते. खूप मोठं प्रसिद्धी त्यांना प्राप्त झाली. खूप लढाया जिंकत होते. एके दिवशी भगवान पांडुरंग परमात्म्याला वाटलं, मी अमाई मातेला 2 मुलं दिले, यांचं सर्वस्व मी सांभाळतो आणि ही मलाच विसरली, माझाच त्यांच्या वाड्यात मला ठेवून निघून गेली. अमाई मातेच्या स्वप्नात पांडुरंग परमात्मा गेले आणि अमाई मातेला म्हणतात, अमाई काय ग, काय केलंय, काय कमी केलं मी तुला, तू मला सोडून आलीस. जा तुझ्या मुलांना घेऊन वापस देहूला जा. अमाई माता उठल्या. दुसऱ्या दिवशी सांगितलं मुलांना, की अरे मुलांनो, मला असं असं स्वप्न दिसलं. मुलं हसायला लागली. आई तुला काहीतरी दिसते, असं कोणी स्वप्नात येतो का आणि बोलावतो का? आमचं एवढं मोठं पद, हे सोडून आम्ही देहूला यायचं नाही म्हणत मला यावंच लागेल. मुलांनी नकार दिला. पुन्हा रात्री अमाई मातेच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा गेले. पुन्हा सांगितलं, अमाई हे असं बरं नव्हे, बरं मुलांना सांग, नाहीतर तुझे मुलं युद्धामध्ये त्या ठिकाणी मरण पावतील, शहीद होतील. आई रडायला लागली. दुसऱ्या दिवशी रडायला लागली. आई झोपेतून उठली, रडायला लागली. मुला हरी आणि मुकुंद आईजवळ आले. आई काय झालं? म्हणे असं असं झालं. आई तुझा देव म्हणतो आम्ही मरण, आम्हाला मरण आहे. मग एक काम कर ना, चांगलं जेवण कर, तुझ्या हातचं जेवण करू दे. चेष्टा करायला लागली. आईने मुलांना जेवू घातलं. जेवायला बसले, ताटावरती जेवायला बसले आणि तिथून महाराज मेसेज आला, संदेश आला, बुलावा आला की परचक्राने आक्रमण केलं आहे. जशा स्थितीत तशा स्थितीत लगेच निघून या. ताटावरून उठले महाराज, दोन्ही ताटावरून उठले आणि सलग त्या ठिकाणी देवगिरीवर गेले आणि लढाईत सामील झाले. अमाई मातेला काळजी वाटायला लागली, कारण पांडुरंग परमात्म्याने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला होता. झालं तेच झालं, जे होऊ नये ते झालं. हरी आणि मुकुंद धारातीर्थी पडले. महाराज लढता लढता धारातीर्थी पडले आणि हरी आणि मुकुंदालाही भगवंताची आठवण झाली की भगवंताने आईला बरोबर सांगितलं होतं. असं आहे, हरी आणि मुकुंदाला शेवटी देवाचं नाव देव आठवला. अंतकाले मामेव स्मरणमुक्त ही कलेवरम आपल्याला माहिती आहे. शेवटच्या क्षणी जर देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं महाराज, तर त्या ठिकाणी उद्धार होतो. आपल्याला माहिती आहे, हरी आणि मुकुंदाला सुद्धा देवाने वैकुंठाला नेलं. कथा इथपर्यंत झाली. अमाई माता शोक करायला लागली. अमाई माता शोक करायला काय करायचं दूध. त्यात मुकुंदाची जी पत्नी होती ती पत्नी सती गेली आणि हरी महाराजांची पत्नी त्या ठिकाणी गर्भवती होती आणि गर्भवती असल्यामुळं, पोटामध्ये बाळ असल्यामुळं आईने सांगितलं तुला सती जाता येणार नाही. जेव्हा अमाई माता आपल्या सुनबाईला घेऊन देहू मुक्कामी वापस आली. देहू मुक्कामी महाराज वापस आल्यानंतर काय झालं, देवाशी भांडायला लागली ना. देवाशी भांडायला लागली. देवा काय रे, तू काय कमी केलं आम्ही तुला? माझ्या नवऱ्याने तुझी सेवा केली, मी तुझी सेवा केली आणि तू काय फळ दिला मला? प्रल्हादाने तुझी सेवा केली, तू त्याच्या बापाला मारलं. विभीषणाने तुझी सेवा केली, तू त्याच्या भावाला मारलं. सुग्रीवाने तुझी सेवा केली, तू सुग्रीवाच्या भावाला मारलं. तू काय देतोच काय कोणाला? काय जसं जराबाईने म्हटलं ना, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अरे तुझा दरबार धुंद आहे देवा. काय करतोय तू? काय तुमचं वाटोळं केलं होतं आम्ही? तुझं काय आम्ही वाईट केलं की तुझ्या माझ्या पतीला मारलं, माझ्या दोन्ही मुलांना तू मारलं? भांडायला लागली महाराज. देव साक्षात प्रगट झाले आणि अमाईला म्हणतात, अमाई अगं मी तुला सांगितलं होतं ना, मग काय तू एवढा बदला घेशील? देवाने सांगितलं ठीक आहे, तुला मी आणून देऊ का तुझे दोन्ही पुत्र? मग मात्र अमाईने सांगितलं, अरे नाही नको, मला हा देह नाशवंत आहे, जाणार मला माहिती आहे. आता मला हे काही नको, शाश्वत मला सुख पाहिजे. देवाने सांगितलं, अमाई तुम्ही काळजी करू नका. तोपर्यंत आपल्या हरी महाराजांची पत्नी माहेरी गेल्या होत्या आणि मग अमाईला सांगितलं तू काळजी करू नको,
उद्यापासून तुझं मुलगा आणि सून म्हणून आम्ही दोघंही नवरा बायको तुझी सेवा करू. महाराज असं सांगतात. त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्माने अमाई मुलगा आणि सुनेचं रूप घेऊन देहूमध्ये राहायला लागले. लोकांना माहिती नाही. देहूमध्ये राहायला लागले. भगवंतानी हरी महाराजांचं आणि त्यांच्या पत्नीचं रूप घेतलं आणि अमाई मातेची सेवा करायला लागले. देहूमध्ये राहायला लागले. लोकांना माहितीच नाही हो काय प्रकार झाला. आणि असं करता करता एक दिवस अमाई मातेचं पण भूतलावरचं आयुष्य संपलं. अमाई मातेला पण देवानी वैकुंठाला नेलं. ही अमाई मातेचं सर्व विधी म्हणजे अंतसमयाची विधी देवाने केले, महाराज रुक्मिणीने केले. लोकांना काहीही थांगपत्ता नाही. पण हरी महाराजांच्या पत्नीला त्या ठिकाणी गावी कोणीतरी निरोप समजला की असं असं झालं. हरी महाराजांची पत्नी आणि हरी महाराजांना त्या ठिकाणी मुलगा झाला ज्याचं नाव विठोबा ठेवण्यात आलं होतं. विठोबा आणि हरी महाराजांची पत्नी देहूला आली. पांडुरंग परमात्मा ज्या वाड्यामध्ये आहे त्या वाड्यामध्ये गेली. कळलं की आपल्या अमाई गेल्यात. आणि मग अमाई गेल्या म्हटलं. लोकांना सांगायला लागल्या हो आम्हाला येता आलं नाही, आमचे हात पडलेले. लोक म्हणतात कशाला खोटं बोलता, तुम्ही आणि तुमच्या पतीनेच तर सर्व विधी केला. अमाई मातेचा विधी तुमच्या पती आणि पत्नीने तुम्ही किती सेवा केली. हरी महाराजांची पत्नी म्हणते अरे बाबा हे असं कसं, आम्ही तर नव्हतोच. मग विठोबा जो हरी महाराजांचा मुलगा तो आईला विचारतो आई हे काय आहे ग. तेव्हा मग हरी महाराजांच्या पत्नीने सर्व कथा सांगितली. विश्वंभर बुवापासून अमाई माता, विश्वंभर बुवा, हरी, मुकुंद यांची कथा सांगितली की अरे या देवाला तुझ्या आजोबाने ऋणी करून ठेवलं. केला ऋणी नारायण, नाही का. देवाला ऋणी करून ठेवलं महाराज. आणि देवाला ऋणी केल्यामुळं देवाने यांची सेवा केली. मग कुठे आहे माझे बाबा. आईने सांगितलं असं असं त्यांना मरण आलं. त्याला राग आला आणि त्या विठोबानी विठोबाशी भांडायला सुरुवात केली. विठोबाशी भांडायला सुरुवात केली. म्हणजे विश्वंभर बुवाच्या नातवानी देवाशी भांडायला सुरुवात केली. देवा काय रे तुझे, माझ्या आजोबाला मारलं, माझ्या आजीला मारलं, माझ्या वडिलांना मारलं. तुझी भक्ती करणं पाप आहे का. तुझ्या भक्तांना तू ही शिक्षा देतो का. देवाशी भांडायला लागले. देवाने समजावण्याचा प्रयत्न केला अरे विठोबा असं नाही रे, मी त्यांचं वाईट केलं नाही. मी त्यांना वैकुंठाला घेऊन गेलो, शाश्वत सुखाची प्राप्ती करून दिली. तुमच्या घरी मी राहायला आलो इथे. आणि विश्वंभर बुवाने मागितलं होतं की माझ्या कुळामध्ये भगवत भक्ती करणारे जन्माला यावे, तू आलेला आहे. विठोबाच्या लक्षात आलं. विठोबाने विठोबाला सांगितलं विठोबा येथून या नुठवू माथा मरणा वाचून सर्वथा. आम्ही आता इथून माथा उचलणार नाही, आम्ही तुझीच सेवा करू. महाराज या विठोबाच्या नंतर विठोबाच्या पोटी पदाजी जन्माला आले. पदाजीच्या पोटी त्या दिवशी शंकर जन्माला आले. शंकराच्या पोटी त्या दिवशी कान्हैया जन्माला आले. ही पिढी सांगतोय मी. विश्वंभर बुवा, त्यानंतर हरी आणि मुकुंद महाराजांचा वंशविस्तार नाही. हरी महाराजांना विठोबा, विठोबांना पदाजी, पदाजींना शंकर, शंकरांच्या पोटी कान्हैया आणि कान्हैयांच्या पोटी आले महाराज कोण, विठोबा. कान्होबाच्या पोटी आले बोल्लोबा महाराज आले, जे तुकोबारायांचे वडील आहेत. तुकोबारायांचा अधिकार बघताना महाराज तुकोबारायांना आम्ही त्यावेळेला नमन करतो. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा म्हणतो. तेव्हा तुकोबारायांच्या वडिलांनाही आम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे की नाही, कारण आम्हाला शिकवलं ना तुकोबारांनी. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता. मग तुकोबारांचे माता पिता म्हणजे तुकोबारांचे पिता हे बोल्लोबा महाराज, हे विश्वंभर बुवाचे 7वे वंशज आणि तुकोबारायांचे पिता आहेत. आणि बोल्लोबारायांची पत्नी ज्यांचं नाव त्या ठिकाणी कनकाई माता म्हणजे तुकोबारायांची आई. असे बोल्लोबा आणि कनकाई माता हे सुद्धा पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त महाराज, निश्चिम भक्त. न चुकता वारी आषाढी निकट आला पंढरीचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही.
आणि नेहमी बघा विठ्ठल 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 नामाचा जप. जो कोणी घरी अतिथी येईल त्याचं भजन पूजन, त्याला जेवण, परोपकारी वृत्ती, आपलं काम करायचं. आपलं काम दुरुण्या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी याप्रमाणे आपला चरितार्थ चालवायचा. संसार करता करता परमार्थ करायचा, भगवत भक्ती करायची, असे बोल्लोबा महाराज आणि त्यांच्या पत्नी कनकाई देवाचे निश्चिम भक्त. अनेक वर्ष वारी केली, 24 वर्ष वारी झाली महाराज. आणि मग देवाने विचारलं, बोल्लोबा मागा ना काहीतरी, काय पाहिजे तुम्हाला? काही मागणे आम मानू की. तुकोबाराय म्हणतात ना, आमच्या कुळात तसं मागणं चालत नाही, आम्ही हात पसरत नाही. हात पसरलं ते धिक्कार जीवन करतात. तुकोबाराय म्हणतात ते धीक जीन आहे महाराज. हात नाही पसरायचा देवासमोर, देवाची भक्ती करायची, काहीतरी मिळावं म्हणून नाही. तेव्हा बोल्लोबा म्हणतात, नाही देवा आम्हाला सर्व दिलं, तू काय पाहिजे? नाही नाही तरी मग द्यायचंच असेल तर हा वंश चालवायचाच असेल तर आमच्या कुळामध्ये तू आमच्या पोटी जन्माला ये. काय मागलं महाराज, काय मागितलं बघा. देवा मनाशी काही मागा, तुला द्यायचंच आहे ना, तर तूच आमच्या पोटी जन्माला ये. महाराज असं आहे, भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव तिघेही त्या ठिकाणी होते. तिघांनीही सांगितलं, आम्ही तिघेही तुमच्या पोटी जन्माला येतो. आपल्याला माहिती आहे पुढचा इतिहास. बोल्लोबा आणि कनकाईच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश तिघेही त्या ठिकाणी जन्माला आले. ब्रह्मा म्हणजे सर्वात लहाने कोण? कान्होबा महाराज, जे तुकया बंधू या नावाने प्रसिद्ध आहेत. 2 नंबर आपले, मी खालून वर चाललो बरं का, आणि धाकटे झाले कान्होबा महाराज. दुसरे आपले जगद्गुरु तुका अवतार नामयाचा तुकोबाराय. आणि सर्वात वर ज्येष्ठ सावजी महाराज, जे शंकराचे अवतार. हे तीनही देव त्या ठिकाणी कनकाई माता आणि बोल्लोबांजीच्या पोटी जन्माला आले. त्यांनी अवतार घेतला. आपल्याला माहित आहे, भगवंताला सांगितलं की देवा तुम्ही आमच्या पोटी जन्माला या, तुम्ही आमच्या पोटी जन्माला या म्हटल्यावर देवानी तथास्तु म्हटलं. सावजी महाराज, शंकरजी सावजी महाराजांच्या रूपाने जन्माला आले. नंतर पुढे तुकोबाराय, कनकाई मातेला दिवस गेले आणि कनकाई मातेचे डोहाळे सुरू झाले महाराज. काय डोहाळे? एकांती जावं, एकांतात जाऊन बसावं कुठेतरी, विठ्ठल 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 म्हणावं, भजन करावं, हेच डोहाळे महाराज. आणि मग पुढे जाऊन तुकोबाराय जन्माला आले. तुकोबाराय जन्माला आले, वरते देवांनी पुष्पवृष्टी केली महाराज. कारण तुकोबाराय कोण होते हो? ज्यावेळेला तुकोबारायांचा जन्म घ्यायचा, तुकोबारायांच्या रूपात कोणी जायचं वरते ठरलं, भगवान विष्णू बोलले मीच जातो. पण नामदेवा तुम्ही जा. संत नामदेव आपल्याला माहिती आहे, शतकोटी अभंग लिहिणार म्हटलं, काही अभंग राहिले, तुम्ही जा आणि जगताचा उद्धार करायला तुम्ही जन्म घ्या. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा नामदेव महाराजांना पाठवलं. तुकोबाराय जन्माला आले. पुढची कथा अशी आहे महाराज, तुकोबाराय जन्माला आले त्यावेळेला रुक्मिणी देवी आणि पांडुरंग परमात्मा तिथे होते. तुकोबारायांचं नाव सुद्धा रुक्मिणी देवीने ठेवलं म्हणतात. काय नाव ठेवायचं, काय नाव ठेवायचं कनकाईला विचारलं आणि तुकाराम हे नाव ठेवलं. एवढे श्रेष्ठ असे तुकोबाराय आहे. आणि त्यानंतर कान्होबारायांचा अवतार आहे. आजच्या भागामध्ये तुर्तास आपण तुकोबारायांचं आदी प्रकरण बघत असताना त्यांच्या थोडं पूर्वजांचा विचार केला आणि तुकोबारायांच्या जन्मापर्यंत, अवतारापर्यंत आपण येऊन पोचलो. तुकोबारायांचं चरित्र विशाल आहे, तुकोबारायांचं चरित्र मधुर आहे, तुकोबारायांचं चरित्र श्रवणीय आहे, तुकोबारायांचं चरित्र महनीय आहे, तुकोबारायांचं चरित्र पवित्र आहे, पावन आहे. त्यापेक्षा तुम्हाला ते पावन करणार आहे. म्हणून अशा चरित्राचा विचार आपण केला पाहिजे. आज जरी आपण इथे थांबत असलो तरी पुढच्या भागामध्ये पुन्हा आणखी आपण श्री तुकोबाराय चरित्र भाग 2 मध्ये पुढचं चरित्र बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. एकदा तुकोबारायांचं भजन करू. तुकाराम 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 तुकाराम
बोल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय।